आता अनिर्वचनीय सर्पज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार सांगतात. काय सांगतात? अनिर्वचनीय सर्पज्ञानाच्या उत्पत्तीचा प्रकार सांगतात. असा रज्जू उपयोग चैतन्याशीत अविद्येचा परिणाम सर्प आहे. अधोरेखा करा. रज्जू ही उपाधी, त्या उपाधीवर असणारं चैतन्य, त्या चैतन्यावर असणारी अविद्या, ह्या अविद्येचा परिणाम म्हणजे सर्प आहे. रज्जू उपयुक्त चैतन्य आश्रित अविद्या परिणाम सर्प. काय म्हणणार? रज्जू उपयुक्त चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्प. रज्जूवर कोण असतो? चैतन्य. चैतन्यावर कोण असतं? अविद्या असते. या अविद्येमध्ये परिणाम म्हणजे क्षोभ झाल्यानंतर कोण होते? सर्प आहे. तसा अंतःकरण उपहित चैतन्याशीत अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे. सर्प कुठे आहे सांगा? नाही, सर्प कुठे आहे? नाही, सर्प तिथे आहे. कुठे? रज्जूवर सर्प आहे ना. तर ज्ञान कुठे आहे? हे लक्षात आलं का? सर्प कुठे आहे आणि सर्प हे ज्ञान कुठे आहे? दोन्ही कसे आहेत? दोन्ही पहिल्याची उत्पत्ती सांगितली. काय? रज्जू उपयुक्त चैतन्यावर जो आवरण आहे त्या आवरणाचा नाश होत नाही. मंद अंधकारामुळे उलट त्या अज्ञानाचा क्षोभ होतो, परिणाम होतो आणि त्याच्यामध्ये सर्प भासतो. तो सर्प हे टॉर्च आणल्यानंतर, टॉर्चचा प्रकाश टाकल्यानंतर हा रज्जू आहे, सर्प नाही, हे ज्ञान झाल्यावर त्याचा बाध होतो. म्हणून त्याला काय म्हणायचं? सत म्हणता येत नाही. सत म्हणता येत नाही तर असत म्हणा. असतही म्हणता येत नाही, कारण त्याची मध्ये प्रतीती होते. अत्यंत तुच्छ पदार्थाची प्रतीती होत नाही, याची प्रतीती होते. मग याला सत म्हणणार का? नाही. मग याला असत म्हणणार का? नाही. सत असत म्हणणार का? दोन्ही एकत्र राहू शकत नाही. मग याला काय म्हणणार? अनिर्वचनीय सर्प आहे ना. त्या रज्जूच्या ठिकाणी रज्जू उपयुक्त चैतन्यावर कोण? सर्पाची उत्पत्ती झाली. तिथे उत्पत्ती झाली. कुठे? कोणाची? रज्जू उपयुक्त चैतन्यावर सर्पाची उत्पत्ती झाली. आता सर्पज्ञानाची उत्पत्ती कुठे होणार सांगा? अंतःकरणात. कशी होणार? अंतःकरण अवचिन्न चैतन्य. बरोबर आहे. अंतःकरण अवचिन्न चैतन्यावर होणार. बरोबर आहे ना. बघा, अंतःकरण उपहित, अवचिन्न नाही, उपहित. अंतःकरण उपहित चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्पज्ञान. अधोरेखा करा. थोडस चिंतन जर केलं घरी जाऊन 1 तास 2 तास, 7 दिवसामध्ये 15 मिनिटं 20 मिनिटं, रोज 15 मिनिटं 20 मिनिटं चैतन्य केला तर तुम्ही देखील बुद्धिवान आणि तुम्ही देखील आसपासच्या लोकांचं हे अरे कोणी सांगणारे मिळत नाही बाबा, कोणी नाही सांगत आहे ना. दादा, दोन्ही गोष्टीचं आपण ज्ञान घेतलं. सर्पाची अनिर्वचनीय सर्पाची उत्पत्ती कशी होती? अनिर्वचनीय सर्पज्ञानाची उत्पत्ती कशी होती? अनिर्वचनीय सर्पज्ञान हे काय? परिणाम आहे. कशाचा? अविद्येचा. ते अविद्या कशी असतील? चैतन्यावर. कुठल्या चैतन्यावर? अंतःकरण उपयुक्त चैतन्यावर आश्रित अविद्येचा परिणाम म्हणजे सर्पज्ञान. बोलू शकता का? बोलू शकता का? सगळे बोला. अंतःकरण उपयुक्त चैतन्य आश्रित अज्ञानाचा परिणाम म्हणजे सर्पज्ञान. क्या? रज्जू उपयुक्त चैतन्य आश्रित
अज्ञान परिणाम सर्प या रज्जु उपहित चैतन्य आश्रित अज्ञान परिणाम रज्जु सर्प रज्जु सर्प। आता पुढे दुसरं सर्पज्ञान सर्पज्ञान अंतःकरण बोलना अंतःकरण उपयुक्त चैतन्य आश्रित अज्ञानाचा परिणाम सर्पज्ञान बरोबर आहे काय अंतःकरण उपयुक्त चैतन्य आश्रित अज्ञान परिणाम सर्पज्ञान आणि रज्जू उपयुक्त चैतन्य आश्रित अज्ञान परिणाम काय सर्प सर्पज्ञान नव्हे सर्प। तर अनिर्वचनीय सर्पाची उत्पत्ती कशी होती आणि अनिर्वचनीय सर्पज्ञानाची उत्पत्ती कशी होती हे इथपर्यंत आपण बघितलं आहे ना। आता अंतःकरण उपयुक्त चैतन्य म्हणजे कोण म्हणजे कोण म्हणजे कोण म्हणजे कोण अंतःकरण उपयुक्त चैतन्य अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य म्हणजे जीव पण अंतःकरण उपयुक्त चैतन्य म्हणजे साक्षी बघून सांगतायत बघितलं की नाही हुशार आहेत ते साक्षी साक्षी चैतन्य उठतं चैतन्य साक्षी चैतन्य बरोबर आहे ना काय उठतं चैतन्य किंवा साक्षी चैतन्य याला काय म्हणायचं उठतं चैतन्य किंवा साक्षी चैतन्य बरोबर आहे ना। अंतःकरण चैतन्य म्हणजे अंतःकरण उपयुक्त चैतन्य म्हणजे साक्षी चैतन्य अधोरेखा करा त्या साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे म्हणून त्या ज्ञानास साक्षीचे ज्ञान असे म्हणण्यास हरकत नाही। ते ज्ञान काय त्या ज्ञानास साक्षीचे ज्ञान असे म्हणण्यास हरकत नाही। किंवा साक्षी आश्रित असेही म्हणतात पण हे काय लागत नाही बरं का। त्या साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचा परिणाम सर्पज्ञान आहे मग त्या ज्ञानास सर्पज्ञान म्हणायला पाहिजे पण साक्षीचे ज्ञान असे म्हणतात किंवा साक्षी आश्रित हा बरोबर आहे साक्षीचे ज्ञान सर्पज्ञान जे आहे हे साक्षीचे ज्ञान आहे साक्षीवरच उभं राहिलेलं आहे साक्षीचे ज्ञान असे म्हणतात किंवा साक्षी आश्रित असेही म्हणतात कारण सांगतात जसा रज्जू ज्ञानाने सर्पाचा बाध होतो है ना रज्जू असं ज्ञान झालं की त्याच्यावर सर्प नाही सावून बरोबर आहे ना। तसा तऱ्हेने तसा सर्पज्ञानाने बाध होतो है ना। एक ज्ञान एक तीराने दोन लक्ष्यांना मारण्यासारखा ज्ञान काय झालं ज्ञान एक पण बाध दोनांचा हा समजलं ना। ज्ञान कोणाचं प्रकाश आणला टॉर्च लावला ज्ञान कोणाचं झालं रज्जूचं ज्ञान झालं। ज्ञान कसलं रज्जू ज्ञान या रज्जू ज्ञानाने काय तिथे सर्प गेला अंतःकरणात जे सर्प ज्ञान होतं ते गेलं। एका बाणाने काय केलं दोघाचाही काय केला वेद करणं याला म्हणतात है ना। एका दगडात दोन पक्षी मारणं एका तीरात दोन पक्षी मारणं हे जे म्हणतात कुठलं ज्ञान तुम्हाला झालं पाहिजे रज्जू हे ज्ञान झालं की बाध कशाचा होतो सर्पाचा बाध होतो आणि अंतःकरणात असलेला सर्प ज्ञानाचाही बाध होतो बरोबर आहे सर्पाचाही बाध होतो सर्प ज्ञानाचाही बाध होतो। इतक्या बारकाईने समजावून सांगतोय मी तुम्हाला तुम्ही दुसऱ्याकडे कसे लोक सांगतात बघून घ्या।
जसा रज्जुज्ञानाने सर्पाचा बाध होतो तसा सर्पज्ञानाचाही बाध होतो. बरोबर आहे. आता पुढे हे अधोरेखा केलं ना. आता हे थोडस सांगतात, व्यवहारात जे ज्ञान कधीही बाधित होत नाही. काय? व्यवहारात जे ज्ञान कधीही बाधित होत नाही. बाधित होत नाही कोष्टक मध्ये लिहा. मिथ्या ठरत नाही. त्यास काय म्हणायचं? अंतःकरणाचे ज्ञान म्हणावे. त्यास काय म्हणायचं? व्यवहारात जे ज्ञान कधीही बाधित होत नाही म्हणजे मिथ्या ठरत नाही, त्यास अंतःकरणाचे ज्ञान म्हणावे. आणि व्यवहारात जे ज्ञान मिथ्या ठरते त्यास कसं अंतःकरणाचे ज्ञान म्हणायचं का? त्याच अंतःकरणाचे ज्ञान न म्हणता अंतःकरण उपहित साक्षी चैतन्याश्रित म्हणावे. काय म्हणावं? पण याच्यामधला काय फरक आहे? बारीक फरक आहे. बघूया काय इथे समजावून सांगितलं. जे ज्ञान कधीही बाधित होत नाही, कधीही खोटं ठरत नाही. जे ज्ञान कधीही बाधित होत नाही, कधीही खोटं ठरत नाही, त्याच काय म्हणायचं? अंतःकरणाचे ज्ञान म्हणायचं. अधोरेखा करा. आणि व्यवहारात जे ज्ञान मिथ्या ठरते, खोटं ठरतं, त्यास अंतःकरणाचे ज्ञान म्हणता येणार नाही. मग कशाचं म्हणतात? अंतःकरण उपहित साक्षी चैतन्याश्रित म्हणावे. कसं? अंतःकरण उपहित साक्षी चैतन्याश्रित दोन ज्ञान, अंतःकरणाचे ज्ञान आणि अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य आश्रित म्हणावे. व्यवहारात जे ज्ञान मिथ्या ठरते त्यास अंतःकरणाचे ज्ञान न म्हणता अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य आश्रित ज्ञान असं म्हणावं त्याला. बरोबर आहे. असे ज्ञानाचे सत्यत्व मिथ्यात्व लवकर लक्षात येण्याकरता पारिभाषिक शब्द शास्त्रकारांनी ठरविले आहेत. काय? ज्ञानाचे असे सत्यत्व आणि मिथ्यात्व लवकर लक्षात येण्याकरता पारिभाषिक शब्द शास्त्रकारांनी ठरविले आहेत. काय? अंतःकरणाचे ज्ञान जे बाधित होत नाही, जे बाधित होत ते अंतःकरणा उपयुक्त साक्षी चैतन्य आश्रित ज्ञान. दोन ज्ञान, अंतःकरणाचे ज्ञान, अंतःकरणा उपयुक्त साक्षी चैतन्य आश्रित ज्ञान. हे दोन भाषा इथे लिहा, वर लिहा. दोन ज्ञान, अंतःकरणाचे ज्ञान जे कधी बाद होत नाही, दुसरं अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य आश्रित, अंतःकरण उपहित साक्षी चैतन्य आश्रित हे बाद होतं. अंतःकरणाचे ज्ञान सत्य ठरतं, अंतःकरण उपहित साक्षी चैतन्याचे ज्ञान आश्रित असणार बाधित होतं. खरा सर्प दिसला तर जे अंतःकरणाचं ज्ञान आहे ते बाधित होत नाही. पण खोटा सर्प असेल, भासणारा सर्प असेल तर अंतःकरण उपहित चैतन्य आश्रित ज्ञान आहे. बरोबर, ते बाधित होत. हे सत्यत्व मिथ्यात्व लवकर लक्षात येण्याकरता पारिभाषिक शब्द शास्त्रकारांनी ठरविले आहेत. असो, याप्रमाणे सर्पाचे ज्ञान ही साक्षी आश्रित विद्येचे कार्य स्वतःहून विलक्षण अनिर्वचन. आता हे बघा, सर्प झालं
आता सर्पाचं ज्ञान हे कोणावर असतं, कोणाचं कार्य आहे? साक्षी आश्रित अविद्येचं कार्य आहे. कोणाचं आहे? साक्षीवर आश्रित जे आवरण आहे, अज्ञान आहे, त्या अज्ञानाचं कार्य क्षोभ आहे. कोण? सर्पाचं ज्ञान. ज्ञान याप्रमाणे सर्पाचे सर्प हे सर्पाचं ज्ञान आहे. सर्पाचे ज्ञान हे साक्षी आश्रित अविद्येचे कार्य. हे कसं आहे? सतापेक्षा वेगळं, असताहून विलक्षण. त्याचं नाव काय? अनिर्वचनीय आहे. झालं. आता रज्जू उपहित चैतन्यावर असलेल्या अज्ञानामध्ये क्षोभ होऊन जो सर्प उत्पन्न झाला तो अनिर्वचनीय आहे. हा, तो अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय. आता अंतःकरण उपहित चैतन्य आश्रित जे अज्ञान आहे त्याच्यावर जे सर्पज्ञान झालं, ते सर्पज्ञान कसं? अनिर्वचनीय किंवा अनिर्वचनीय नाही? ते पण अनिर्वचनीय. बरोबर आहे ना? बरोबर समजलं. सर्पही अनिर्वचनीय आणि अंतःकरणात होणारे सर्पज्ञान ही अनिर्वचनीय. हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांना. सर्पही काय? अनिर्वचनीय आणि अंतःकरणात होणारे सर्पाचं ज्ञानही सर्प कुठे? रज्जू उपहित चैतन्य आश्रितवर सर्प आहे. अंतःकरण उपहित चैतन्य अज्ञान आश्रित कोण आहे? सर्प ज्ञान आहे. आणि दोन्हीचे दोन्ही अनिर्वचनीय. मग फरक काय? प्रश्न कुठवर आलो. मग त्याच्यामधलं फरक काय आहे? त्याच्यामध्ये फरक काय? तरी त्यात थोडासा फरक आहे. तो असा फरक आहे. तो असा कसा फरक? कसा फरक आहे बघूया. रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येतील तमोगुणाचा परिणाम सर्प आहे. काय काय? रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्या दोन्ही ठिकाणी आहे ना. रज्जू उपहित चैतन्य आश्रित अज्ञान अविद्या आहे. अंतःकरण उपहित चैतन्य आश्रित अज्ञान दोन्ही काय? अज्ञानच आहेत ना. अविद्या आहे, अविद्या आहे, अज्ञानच आहे दोन्ही. पण रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येमध्ये सत्व रज तमोगुण आहे. त्या तमोगुणाचा परिणाम कोण आहे? सर्प आहे. काय? जो रज्जूवर सर्प भासतो तो कोणाचा परिणाम आहे? तमोगुणाचा. तमोगुण कोणामध्ये? अविद्येमध्ये. अविद्ये कोणावर? चैतन्यावर. कुठल्या चैतन्यावर? रज्जू उपहित चैतन्य. रज्जू उपहित चैतन्यावर आश्रित जो अज्ञान आहे त्या अज्ञानामध्ये जो तमोगुण आहे त्या तमोगुणाचा परिणाम कोण आहे? सर्प आहे. बोलता येणार नाही पण थोडं समजलं तरी पाहिजे ना. समजलं तरी पाहिजे ना. आणि घरी जाऊन थोडासा तुम्ही विचार केला तर समजून जाईल. आता काय हरकत नाही. आता शाळेत जाण्याची काही गरज नाही. हो ना. पण अधिक उपाध्या लावून घेतल्या असतील तुम्ही घेणार. म्हणजे सुटीम असं नाही, रिटायर झाले असं नाही. आणखी नवीन उपाध्या सुरू होणार. काहीतरी झाडं लावणार, काहीतरी करणार, आणखी कलम लावणार, आंबे लावणार है ना. तर हे लक्षात आलं. एक रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येतील तमोगुणाचा परिणाम काय? सर्प आहे. तर अंतःकरण उपहित चैतन्य आश्रित अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे. कोणाचा विचार चाललाय? सर्प अनिर्वचनीय आहे. अंतःकरणामध्ये होणारे सर्पज्ञान
अनिर्वचनीय, दोघात फरक काय हा प्रश्न निघाला. तो फरक सांगतायत. सर्पही अनिर्वचनीय, सर्पज्ञानही अनिर्वचनीय. सर्प कसा आहे? रज्जू, उपहित, चैतन्य, आश्रित, अज्ञान. अज्ञानावर कोण? अज्ञानाचा क्षोभ म्हणजे सर्प. आणि सर्पज्ञान अंतःकरण, उपहित, चैतन्य, आश्रित, अज्ञानाचा क्षोभ परिणाम म्हणजे कोण? सर्पज्ञान. दोन्ही कसे अनिर्वचन. मग फरक काय? हा, अज्ञानामध्ये सत्व रज तमो गुण आहेत ना. अज्ञानामध्ये सत्व रज तमो गुण आहे. तमोगुण असलं तर सर्पज्ञान, सर्प होतो. आणि सत्व असेल तर ज्ञान हे सत्वगुणाचं आहे. आणि जर सत्वगुणाचा परिणाम कोण होतो? सर्पज्ञान. फरक सांगता येतो का? काय? सर्प अनिर्वचनीय, सर्प आणि सर्पज्ञान हे दोन्ही अनिर्वचनीय आहेत. तर त्याच्यामध्ये फरक काय? परीक्षेत प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगणार? हा, कोणाचा? तमोगुण कोणाचा? अज्ञानाचा. आणि सत्वगुण कोणाचा? अज्ञानाचा. पण तमोगुण जो अज्ञानाचा परिणाम आहे ते कोणावर? चैतन्यावर. चैतन्य कुठलं चैतन्य? रज्जू उपयुक्त चैतन्य. आणि इकडे अंतःकरण उपयुक्त चैतन्यावर आश्रित अज्ञानाचा सत्वगुणाचा परिणाम कोण आहे? सर्पज्ञान. चला जाऊया पुढे. पुढे जायला हरकत नाही. रज्जू उपयुक्त चैतन्य आश्रित अविद्येतील तमोगुणाचा परिणाम सर्प आहे. आणि अंतःकरण उपयुक्त चैतन्य आश्रित अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे. बरोबर आहे? तमोगुणाला जड म्हटलं जातं आणि सत्वगुणाला हलका म्हटलं जातं. तरल आहे. सत्वगुण कसा? तरल आहे. आणि हा कसा आहे? तमोगुण कसा आहे? जड आहे, हालत नाही. त्याला तमोगुणी म्हटलं जातं. सतत बसूनच राहतो त्याला काय? तमोगुण. काय माझ्यावर तमोगुण आलाय स्वामीजी म्हणतात माणसं, आहे ना. आणि हलकं वाटलं, प्रसन्न वाटलं तर त्याला काय म्हणायचं? सत्वगुण. तमोगुण जोड आहे. मग त्याचं कार्य काय असणार आहे? सर्प जोड आहे. सत्वगुणापासून ज्ञान होते. म्हणून साक्षी चैतन्य आश्रित, म्हणून साक्षी चैतन्य आश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान आहे. अधोरेखा करा परत. तमोगुण जड आहे म्हणून सर्प जड आहे. सत्वगुणापासून ज्ञान होते म्हणून साक्षी चैतन्य आश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम सर्पज्ञान हे ज्ञान आहे. असं सांगितलंय. ज्या क्षणी मंद अंधकारादी दोषाने रज्जू चैतन्य आश्रित अविद्येचा सर्पाकार परिणाम होतो त्या क्षणी साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचा ज्ञानाकार परिणाम होतो. आता प्रश्न आहे, सर्प कुठे उत्पन्न होतो? रज्जू उपयुक्त चैतन्य आश्रित अज्ञानच काय बनते? सर्प बनते. आणि साक्षी चैतन्य आश्रित अज्ञान वर कोण बनतोय? सर्पज्ञान बनतोय. बरोबर आहे. तर पहिलं कोण बनतो? पहिलं सर्प बनतो की दुसरं सर्पज्ञान होतं? पहिलं सर्प बनतो की सर्पज्ञान होतं? पहिलं सर्प बनतो की पहिलं सर्पज्ञान होतं? हा हा नाही नाही, अनिर्वचनीय सर्प उत्पन्न झाला ना, अनिर्वचनीय सर्पज्ञान उत्पन्न झालं ना, मग या दोघांपैकी पहिलं कोण दुसरं कोण की दोन एकदम? तुम्ही वाचलेलं दिसतंय पुढचं. बरोबर आहे ना. काही लोक हुशार असतात, मागचं पुढचं बघतात. बरोबर आहे.
त्यापैकी मी एक पण होतो. आम्हाला शिकवायच्या वेळेला समोरचं ऐकायचं, आचार्य बोलतात ते आम्ही ऐकायचो. आणि त्याच वेळेला मागच्या खालच्या गीतेमध्ये खालच्या एका टिप्पणीमध्ये सुद्धा आम्हाला बघायचं. आचार्य सांगायचं त्या सांगितल्याबरोबर आम्हाला ताबडतोब लागायचं. आणखी ताबडतोब आम्ही वर खाली बघत राहायचो आणखी काय आहे का मग. तर झालं ना. आता याच्यापैकी पहिला कोण आणि दुसरा कोण याचा विचार होतोय. कोण? सर्प पहिला की सर्पज्ञान पहिला? सर्प पहिला आणि नंतर सर्पज्ञान असं म्हणायचंय का तुम्हाला? बोलतो तसं नाही. झालं. ज्या क्षणी मंद अंधकारादी दोषाने रज्जू चैतन्य आश्रित अविद्येचा सर्पाकार परिणाम होतो त्याच क्षणी अधोरेखा करा. त्याच क्षणी डबल अधोरेखा करा. साक्षी चैतन्य आश्रित अविद्येचा ज्ञानाकार परिणाम होतो. म्हणजे काय? सर्प हा विषय आणि त्याचे ज्ञान ही दोन्ही युगपद हा संस्कृत शब्द आहे. एकदम एकाच अगदी बरोबर उत्पन्न होतात. अगदी एकाच वेळेला बरोबर उत्पन्न होतात. कोण? सर्प हा विषय आणि त्याचे ज्ञान दोन्ही युगपद वर लिखा एकाच वेळी अगदी बरोबर उत्पन्न होतात. जशी बरोबर उत्पन्न होतात है ना, बरोबर उत्पन्न होतात तर ते बरोबरच जाणार ना. बरोबर येणारे बरोबर जाणार ना. का बरोबर येणारे बरोबर जाणार ना. काही बरोबर आहे का? बरोबर येणारे बरोबर जाणार. बरोबर उत्पन्न झाले बरोबरच काय करणार? त्यांना समाप्तही बरोबरच होणार. बरोबर आहे. जशी बरोबर उत्पन्न होतात तशीच रज्जू असं अधिष्ठान ज्ञान झालं. उपर लिहा रज्जू उद्धरण चिन्हामध्ये लिहा. या ज्ञानानं अधिष्ठान ज्ञान म्हणजे रज्जू प्रकाश आल्यानंतर टॉर्च आल्यानंतर हा रज्जू आहे. हा रज्जू आहे सर्प नाही. लिहा वर ज्ञान लिहा. हा रज्जू आहे सर्प नाही. हा रज्जू आहे सर्प नाही. या ज्ञानाने एकाच वेळेला सर्पही जातो आणि सर्प ज्ञानही जातं. दोघेही काळतोंड करतात एकाच वेळेला आणि त्यांचे ज्ञानही युगपत लीन होतात. झालं. पुढे बोला. अशा रीतीने सर्पादी भ्रमाचे ठिकाणी शरीराहून बाहेर असणारी रजवादी चैतन्याश्रित अविद्या ही सर्पाधिकास उपादान कारण आहे. आता जे मिथ्या सर्पादी उत्पन्न होत आहेत त्याच्या सामुग्रीचा विचार केला जातो. कशाचा विचार केला जातो? कुठलाही घर उत्पन्न करायचं असेल ना तर तुम्हाला काय लागतं? माती लागते. मातीपासूनच घड उत्पन्न होतो ना. त्याला उपादान कारण म्हणतात. काय म्हणतात? लिहून घ्या. वहीत लिहून घ्या. घट उत्पन्न करायचं असेल तर माती लागते. मातीपासून घट बनतो म्हणून माती उपादान कारण म्हणतात. काय घट करायचं असेल तर माती लागतो. माती लागते. मातीपासून घट होतो म्हणून मातीस उपादान कारण म्हणतात. मातीपासून घट होतो. बरोबर आहे ना. नुसती माती असून उपयोग नाही. माती तिथे ढीक पडलेला राहील काही उपयोग नाही. मग कुंभार लागेल है ना. नुसता कुंभार लावून उपयोग नाही. त्याने चक्र आणावं लागेल. नुसतं चक्र आणून उपयोग नाही. दांडकं लागेल फिरवण्यासाठी. चक्र दंड माती आणण्यासाठी गाढवही लागेल है ना. चक्र दंड आणि काय? चक्र दंड आणि गाढव आणि स्वतः कुंभार याला निमित्त कार्य म्हणतात. हे निमित्त बांधतात. घ्या. घडा बनवण्यासाठी दंड कुंभार यांना निमित्त कारण म्हणतात. बरोबर आहे.
यांना उत्पत्तीची साधनं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? यांना काय म्हटलेलं आहे? उत्पत्तीची साधनं म्हटलेली आहेत. बरोबर आहे. उत्पत्तीचे साधन उपादान कारण, निमित्त कारण. काय? उपादान कारण, निमित्त कारण. जशा कुठल्याही कार्याचे कारण किती आहेत? दोन. उपादान कारण, निमित्त कारण. उपादान कारण गडाची माती, आभूषणाचं सुवर्ण है ना, आणि सोनार हे निमित्त बनतंय. त्याची टाकी भट्टी हे निमित्त बनतंय. आणि घटामध्ये काय होत आहे? दंड, चक्र आणि कुमार हे काय म्हणतात? निमित्त म्हणतात. ही सामग्री घट उत्पत्तीची सामग्री आहे. अशा रीतीने सर्पादी धर्माच्या ठिकाणी शरीराहून बाहेर असणारी रजवादी चैतन्य आश्रित अविद्या ही सर्पाधिकास उपादान कारण आहे. सर्प उत्पन्न होतो याचं कारण कोण? उपादान कारण कोण? कोणापासून उत्पन्न होतो? अविद्येपासून, अज्ञानापासून. बरोबर ना? अनिर्वचनीय जो सर्प उत्पन्न होतो त्याचं उपादान कारण घटाचं जसं माती आहे उपादान कारण, तसं अनिर्वचनीय सर्पाचं उपादान कारण कोण? विचारा. तर तुम्ही काय सांगणार? रज्जू उपयुक्त चैतन्यावर आश्रित अज्ञान, अविद्या. अविद्येमधूनच अविद्येचा परिणाम आहे ना. अविद्येचा परिणाम आहे ना. मग अविद्या उपादान कारण आहे. मातीचा परिणाम कोण आहे? घट आहे ना. अविद्येचा परिणाम कोण आहे? सर्प. मग तो उपादान कारण बनलं. बरोबर आहे. सर्पाधिकार उपादान कारण आहे. आणि आंतरसाक्षी चैतन्य आश्रित अविद्या ज्ञानास उपादान कारण है ना. ज्ञानास वरलिया सर्प ज्ञानास. अंतःकरण उपहित चैतन्य मतलब साक्षी चैतन्य आश्रित अज्ञान हे काय? सर्प ज्ञानास उपादान कारण आहे. कळलं का नाही कळलं? सांगा मला. आता कशाचा विचार झालेला आहे? सर्प आणि सर्पज्ञान ही जी कार्य उत्पन्न झाली याची कारण काय? कारण दोन प्रकारचे असं, उपादान कारण आणि निमित्त कारण. उपादान कारणाचा विचार होतो. उपादान कारण कोण होतं? तर दोन्ही याचं ना. उपादान कारण अविद्याच आहे. अविद्येचा परिणाम सर्प आहे, अविद्याचा परिणाम सर्पज्ञान आहे. पण अविद्या कुठे आहे? रज्जू उपयुक्त चैतन्य आश्रित अज्ञान आहे. हे सर्पाचं उपादान कारण आहे. आणि अंतःकरण किंवा साक्षी, अंतःकरण उपयुक्त चैतन्य म्हणजे कोटकात साक्षी चैतन्य आश्रित अज्ञान किंवा अविद्या हे कोणाचं कारण आहे? हा, सर्प ज्ञानाचं कारण. म्हणून या ठिकाणी ज्ञानाचं कारण, ज्ञानास म्हणजे सर्प ज्ञानात उपादान कारण आहे. आता उपादान कारण म्हणजे काय? उपादान कारण काय? उपादान कारणाचं लक्षण लिहा. इथे परिच्छेदामध्ये लिहा. उपादान कारण लक्षण. उपादान कारणाचे लक्षण. उपादान कारण कशाच म्हणायचं? हे बघा, घटामध्ये माती असते की नसते? हा, घट बनलं तरी माती असते की नाही? आणि पूर्वी माती असते की नाही? चला, माती वाटून घट बनू शकतो का? नाही बनू शकत. बरोबर आहे ना. म्हणजे कार्य झाल्यावर त्याच्यामध्ये जे कारण असतं आणि ज्याच्या वाचून कार्य राहूच शकत नाही त्याला उपादान कारण म्हणायचं. काय म्हणायचं सांगा? कार्य झाल्यावर ज्याच्यामध्ये अंतर्भूत असतं आणि ज्याच्या वाचून कार्य होऊच शकत नाही त्याला काय म्हणायचं? उपादान कारण म्हणायचं. बरोबर आहे. माती पहिल्यांदाही असते, घट झाल्यावरही त्याच्यामध्ये मातीच असते आणि माती वाचून घट बनूच शकत नाही. मातीपेक्षा घटाला वेगळा करू शकत नाही तुम्ही.
घट म्हणजे मातीच, बरोबर आहे ना? तेच सांगतात बघा, कार्यात ज्या कारणाचा कार्यात प्रवेश असून ज्याच्या वाचून कार्य राहत नाही त्यास उपादान कारण म्हणतात. हा नाही, वेगळा नाही अर्थ. हा मातीचा नाही, ज्या कारणाचा कार्यात म्हणजे घटात वरल्या, कारण म्हणजे माती, कार्य म्हणजे घट, ज्याच्या वाचून म्हणजे माती वाचून राहत नाही ना. कार्य ज्याच्या वाचून कार्य होतच नाही ना, राहतच नाही. माती नसेल तर घडा बनणारच नाही, है ना? मातीपासून घडा वेगळा करून दाखवा तुम्ही, सगळी माती काढून द्या. काय एवढं तुम्ही बोलतात, माती माती घेते, द्या तुमचा घडा, माती का काढून द्या, माझी काढू शकते का? शब्द होत नाही, शब्द असं वाटायला मला नाही. ज्याच्या वाचून कार्य राहत नाही, इथे राहत नाहीये. नाही बघा, अर्थ इथे बरोबर आहे. हा, माती वाचून कार्य राहत का सांगा ना. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की घड्यामधून तुम्ही मातीसाठी, हे माझी माती आहे, अरे घे बाबा, काढून घे, काढून माती काढून घे. काढून घेऊ शकतो का तो? एकदा घडा बनवल्यानंतर घडा फोडला तरच अहो घे घेऊन जा माती, तर त्यावेळेला घट राहत नाही ना. माती घडाच्या पूर्वी माती असते, घट असताना माती असते, घटानंतरही माती असते, है ना? माती वाचून घट राहत नाही. समजलं का? हो, तरी माती आणि घट होता त्यावेळेला, आणि घटाच्या पूर्वी माती वाचून घट राहतो का? तुम्ही कोणी सांगितलं की माती ह्याच्यात माती काढून द्या आणि मला घट दे बाबा, ही माझी माती आहे आणि घट तुझा तुला घेऊन दे, होऊ शकतो का? माती वाचून घट राहत नाही, होत नाही असं नाही, राहत नाही. काम पूर्ण करायचं, तिथं पेनच नाही, वस्तूच नाही, ते निमित्त आहे, निमित्त कारण आहे ते. निमित्त कारण असावं लागतं. उपादान कारण तर असतंच त्याच्यामध्ये, पूर्वीही असतं, मध्येही असतं आणि नंतरही असतं, आणि त्याच्या वाचून कार्य होऊच शकत नाही, राहतच नाही. झालं. मृत्तिके वाचून घटात दंड, चक्र, कुलाल, मृत्तिका ही कारणे आहेत. कुठले कुठले? दंड, चक्र, कुलाल म्हणजे कुंभार आणि मृत्तिका ही कारणे आहेत. पण त्या मृत्तिकेचा घटात प्रवेश असतो, मृत्तिके वाचून घट राहत नाही, म्हणून मृत्तिका घटाचे उपादान कारण आहे, बरोबर आहे? आणि दंड, चक्र, कुलाल ही घटाच्या उत्पत्तीला मात्र कारण आहे, निमित्त कारण लिहा, म्हणते निमित्त कारण आहे. असो, जसे रज्जू उपैत चैतन्य असेल अविद्येपासून सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती सांगितली आहे, त्याचप्रमाणे साक्षी चैतन्य असेल अविद्येपासून सर्पज्ञान अविर्वचनीय उत्पन्न होते. हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले. प्रश्न काय सांगा ना. महाराज एखाद्या मध्ये बघा, महाराज सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती कशी होते हे समजले, आणि त्याच्या उत्पत्तीची साधन सामग्री म्हणजे फक्त रज्जू उपैत चैतन्याश्रित अज्ञानच आहेत हेही समजले. आता सर्पाचे ज्ञान कसे झाले ते सांगा, असे प्रश्न आहे. सर्पाचे ज्ञान कसे झाले ते सांगा, सर्प कसा झाला ते पण सांगा.
सर्पाचे ज्ञान कसं आहे? इथे प्रश्न आहे, सर्पाची उत्पत्ती कशी होते? किती 88 पानावर काय सर्पाची उत्पत्ती कशी होते? उत्पत्ती होण्यास काहीतरी सामग्री पाहिजे ना, है ना? आणि इकडे अनिर्वचनीय सर्पाची उत्पत्ती, अनिर्वचनीय सर्पज्ञान कसं उत्पन्न होतं ते सांगा, हे प्रश्न आहे. या दोनाची प्रश्नाची काय केली, उत्तरं दिली. रज्जू उपहित चैतन्य आश्रित अविद्येपासून सर्पाची अनिर्वचनीय उत्पत्ती सांगितली होती. त्याचप्रमाणे साक्षी चैतन्य आश्रित अविद्येपासून सर्पज्ञान अनिर्वचनीय उत्पन्न होते. हे तुमच्या प्रश्नाचे उत्पन्न झाले. सर्पाची उत्पत्ती कशी होती? अनिर्वचनीय प्रश्न लिहून टाका. अनिर्वचनीय सर्प आणि अनिर्वचनीय सर्पज्ञान कसे उत्पन्न होते हा प्रश्न होता. वर लिहा प्रश्नाचे उत्तर. प्रश्न कुठला? अनिर्वचनीय सर्प आणि अनिर्वचनीय सर्पज्ञान कसे उत्पन्न होते? बरोबर आहे. याप्रमाणे सर्पाची व त्याच्या ज्ञानाची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याशिवाय सर्प प्रतीतीची दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने योग्य व्यवस्था लागत नाही. दुसरा कुठला प्रकार? सत्ख्याती, असत्ख्याती, अख्याती, अन्यथा ख्याती, है ना? आणि अख्याती, बरोबर आहे ना? अनिर्वचनीय ख्यातीशिवाय अनिर्वचनीय उत्पत्ती होते. याच्याशिवाय दुसऱ्या कुठलाने याने रज्जूमध्ये सर्प कसं उत्पन्न होतो आणि रज्जूच्या अंतःकरणामध्ये सर्पाचं ज्ञान कसं उत्पन्न होतं याची संगती लागणं शक्य नाही. झालं? हे दुसऱ्या ख्यातीचा वारंवार विचार करून निश्चित कर, है ना? दुसऱ्या ख्यातींचा म्हणजे दुसऱ्या ख्यातींचा वारंवार विचार करून निश्चित कर. म्हणजे दुसऱ्या ख्यातींचा म्हणजे बोला, सत्ख्याती, असत्ख्याती, अख्याती, अन्यथा ख्याती, अनिर्वचनीय आपली अजून राहिली सत असत ख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती आणि सत्ख्याती, असत्ख्याती, अज्ञात, अख्याती, अनिर्वचनीय 6वी. 5 सांगा, हिशोब 5 लावून द्यावा. अन्यथा ख्याती, आत्मख्याती, अख्याती, असत्ख्याती, सत्ख्याती. बरोबर. या 5 ख्यात्यांचा विचार करा लागत नाही. हे दुसऱ्या म्हणजे 5 ख्यात्यांचा, दुसऱ्या म्हणजे 5 ख्यात्यांचा वर लिहा. 5 ख्यात्यांचा वारंवार विचार करून निश्चित कर. आता सांगतात 10 मिनिटं राहिले, पुढे जातो मग. अनिर्वचनीय शब्दाचे अर्थाविषयी शंका व समाधान. काय? अनिर्वचनीय शब्दाचे अर्थाविषयी शंका व समाधान. महाराज अनिर्वचनीय ख्यातीचा विचार करतात. रजत व त्याचे ज्ञान ही सदअसतापासून विलक्षण म्हणजे अनिर्वचनीय उत्पन्न होतात, है ना? या ठिकाणी सर्पाचं नाही, रजत है ना? रजत व रजत ज्ञान हे दोन्ही सर्प आणि सर्प ज्ञानाप्रमाणे दोन्हीही सदअसापासून विलक्षण म्हणजे अनिर्वचनीय उत्पन्न होतात असे आपण म्हणतात. परंतु ते मला अजून पटत नाही आहे. एवढं जीव तोडून सांगितल्यानंतर देखील त्याला अजून पटत नाही, मला अजून पटत नाही. कारण स्वतःहून विलक्षण ते असतच म्हटले पाहिजे व असतहून विलक्षण ते सतत म्हटले पाहिजे.
आपण म्हणता की स्वतःहून विलक्षण आहे, पण असत नाही. असतहून विलक्षण आहे पण सत नाही, हे म्हणणे विचित्र आहे की नाही, चमत्कारिक आहे की नाही. स्वतःहून विलक्षण आहे पण असत नाही, असतहून विलक्षण आहे पण सत नाही. काय बोलताय तुम्ही? बोलण्याला काय अर्थ आहे की नाही? सत नाही हे म्हणणे चमत्कारिक दिसते, तेव्हा अनिर्वचनीय शब्दाचा काय अर्थ आहे ते पुन्हा कृपा करून सांगा. सांगितलेलं आहे अजूनपर्यंत. अनिर्वचनीय शब्दाचा काय अर्थ आहे ते पुन्हा कृपा करून सांगा. 13 पर्यंत आपण जाऊया. श्री गुरु सांगतो ऐक, तू समजतो त्याप्रमाणे अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय नाही. काय? सत नाही पण असतही नाही, पण असत आहे म्हणावं तसं असतही नाही, मग सत म्हणा पण सतही नाही. असत नाही तर सत म्हणा, नाही सत नाही. मग असत म्हणा, असतही नाही. मग सत म्हणा, नाही सत म्हणता येत नाही. अरे मग असत म्हणा ना, नाही असतही म्हणता येत नाही. हे विलक्षण झालं की नाही? रामकृष्ण. बसा. सांगतोय, समजतो त्याप्रमाणे अनिर्वचनीय शब्दाचा अभिप्राय नाही. सत नाही पण असतही नाही, असत नाही पण सतही नाही आहे ना. असतहून विलक्षण आहे पण सत नाही, आणि सतहून विलक्षण आहे पण असत नाही अधोरेखा करा. हे चमत्कारिक बोलणं आहे तुमचं. बरोबर ना? अरे भाई, सत शब्दाचा अर्थ समजून घे ना. ज्याचा तिन्ही कालमध्ये बाद होत नाही त्याला काय म्हणायचं? सत म्हणायचं. काय म्हणायचं? ज्याची कालत्रयी बाधा होत नाही त्यालाच आम्ही काय म्हणतोय? सत म्हणतो. बरोबर आहे ना? ज्याची कालत्रयामध्ये बाद होत नाही त्यालाच आम्ही सत असे म्हणतो, आणि ज्याची बाधा होते त्याला असत म्हणतो. साधा सुधी. तिन्ही कालामध्ये ज्याची बाध होत नाही त्याला आम्ही काय म्हणतोय? सत. आणि ज्याची बाध होते त्याला असत म्हणतो. एवढी साधी सुधी वाक्य. सत असेल तर तिन्ही कालामध्ये बाध होता कामा नये, आणि असत असेल तर बाध झालाच पाहिजे. बरोबर आहे? ज्याची बाधा होते त्याला आम्ही असत असे न म्हणता, काय? ज्याची बाधा कालत्रयी बाधा होत नाही त्याला आम्ही सत म्हणतो, पण ज्याची बाधा होते त्याला आम्ही असत असे न म्हणता फक्त स्वतःहून विलक्षण म्हणतो. असत असं नाही म्हणत. ते काय म्हणतोय? स्वतःहून विलक्षण. म्हणजे काय बोलण्यात काय अर्थ आहे? सत नाही तर असत आहे असं नाही आले म्हणत. सत आहे तर असत आहे असं म्हणा. असं आम्ही म्हणत नाही. आम्ही काय म्हणतो? स्वतःहून वेगळं आहे. काय म्हणतोय? सत आहे तर सत नाही तर असत आहे असं आम्ही म्हणत नाही. तर एक असं म्हणतोय स्वतःहून वेगळं आहे. वेगळं पण काहीतरी आहे. वेगळं पण काहीतरी आहे ना. असं न म्हणता फक्त स्वतःहून विलक्षण आहे असं म्हणतो. अधोरेखा केलं की वंद्या पुत्राप्रमाणे स्वरूप विनाश असत म्हणतो, आणि केवळ स्वरूपवाना सत न म्हणता फक्त असताहून विलक्षण म्हणतो. क्या आम्ही असत कोणाला म्हणतो? वंद्या पुत्राप्रमाणे ज्याला स्वरूपच बनत नाही त्याला आम्ही काय म्हणतो? असत म्हणतो. असत कोणाला म्हणतो? असतची व्याख्या वंद्या पुत्राप्रमाणे स्वरूप विनाश आम्ही काय म्हणतो? असत म्हणतो. आणि केवळ
स्वरूपवानाच सत न म्हणता फक्त असत राहून विलक्षण असे म्हणतो. स्वरूपवालाच काय म्हणतो आम्ही? सत म्हणत नाही, फक्त असत राहून विलक्षण असे म्हणतो. सर्पही रज्जू नयनाने बाधित आहे, है ना? सर्प काय रज्जू ज्ञानाने बाधित आहे, मग तो स्वतःहून विलक्षण आहे ना? काय बाधित होतो ना, मग सर्प ज्ञानाहून विलक्षण, स्वतःहून विलक्षण आहे. आणि रूपवान आहे, मग असतहून विलक्षण आहे असंच म्हणता येईल. असं नुसतं काय स्वतःहून विलक्षण वेगळा तर असत, असतहून वेगळा तर सत असं थोडं म्हणता येतं. फक्त वंद्या पुत्र पाहुणे स्वरूप विनाश असत म्हणतो आणि केवळ स्वरूपवानास सत न म्हणता फक्त असतहून विलक्षण म्हणतो. वंद्या पुत्र पाहुणे स्वरूप विनाश काय म्हणतो? असत, अधोरेखा करा. आणि स्वरूपवानास सत न म्हणता काय होतं? असतहून विलक्षण असे म्हणतो. सर्पही रज्जू ज्ञानाने बाधित आहे. रज्जू ज्ञानाने काय होतो? सर्पाचा बाध होतो ना, म्हणून तो कसा स्वतःहून विलक्षण. आणि रूपवान आहे म्हणून असतहून विलक्षण. बाधित होतो म्हणून स्वतःहून विलक्षण. रूपवान आहे म्हणून असतहून विलक्षण. बरोबर आहे? अशा रीतीने रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत हे सत असतहून विलक्षण म्हणजे अनिर्वचनीय आहेत. अधोरेखा करा. सद असतहून विलक्षण म्हणजे अनिर्वचनीय आहेत. बाध होण्यास योग्य जो रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय शब्दाचा वाच्य आहे. अधोरेखा करा. ज्याचा बाध होतो असा रूपवान पदार्थ अनिर्वचनीय है ना. असत पदार्थ कधी रूपवाला नसतो. काय असत पदार्थ कधीच रूपवान नसतो. बरोबर आहे ना. आणि सत पदार्थाचा कधी बाध होत नाही. बरोबर आहे. पण रूपवान आहे आणि बाध होतो त्याला जात अनिर्वचनीय. बरोबर आहे ना. बाध्य होणार योग्य जो रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय शब्दाचा वाच्य आहे. अधोरेखा करा. काय बाध होण्यास योग्य जो रूपवान पदार्थ तो अनिर्वचनीय शब्दाचा वाच्य आहे. तर अनिर्वचनीय शब्दाचा आणखी पुढे जाऊन अर्थ आहे बाध योग्य. काय पुढे जाऊन काय आहे म्हणायचं? थोडक्यात काय म्हणायचं? ज्याचा बाध होतो तो अनिर्वचनीय. अनिर्वचनीय शब्दाचा थोडक्यात अर्थ बाध योग्य असा आहे. यथार्थ समजण्या म्हणजे तुमचे समाधान होईल. ज्याचा बाध होतो तो अनिर्वचनीय. काय समजायचं? शेवटला काय? ज्याचा बाध होतो तो अनिर्वचनीय. बाध योग्य अनिर्वचनीय पदार्थ. बाकी जास्त फंद्यात पडायचं नाही. ज्याचा बाध झाला की अनिर्वचनीय म्हणायचं.